नाही ते कोलंबीचं सुकं केल्यानंतर थोडीशी कोलंबी तळूनही पाठव. बोंबील तळलेलेच हवेत. आणि नमस्कार अँड वेलकम. मी मराठीच्या या आगळ्या वेगळ्या रियालिटी शो मध्ये ज्याचं नाव आहे बोले तो मालामाल. आमच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्यातल्याच एका मित्र किंवा मैत्रिणीची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही एका कलाकाराला आमंत्रित करतो, त्याला सांगतो आपल्या ह्या पूर्ण थीम बद्दल आणि त्याला सांगतो की तू ह्या सामान्य माणसासारखा किंवा त्या सामान्य व्यक्तीसारखा पूर्ण एक दिवस त्यांच्याबरोबर घालवायचा आहे किंवा तसं वागायचंय आणि ती सामान्य व्यक्ती जे काम करते तेच काम तुला करायचंय आणि जास्तीत जास्त रक्कम कमवायची, कारण तीच रक्कम त्या सामान्य माणसाची स्वप्न पूर्ण करणार आहे. हे कलाकार ज्यांच्याकडे सगळ्या सुखसोयी असतात, ते रस्त्यातनं चालताना त्यांच्या बाजूला बॉडीगार्ड्स असतात, एवढ्या सुरक्षित आणि सुखसोयींनी उपलब्ध अशी हे जीवन जगणारे आपले कलाकार एक दिवसासाठी तयार होतात त्या सामान्य माणसाचं जीवन जगण्यासाठी. आजपासून आपणही प्रयत्न करूया, एकमेकांना हे प्रॉमिस करूया आपण. आई आय कॉल यू बॅक. बाय बाय बाय. प्रशांत प्लीज. व्हेरी सॉरी व्हेरी सॉरी व्हेरी सॉरी. माझ्या आईचा फोन होता. मगाशी माझ्याकडनं चूक झाली. मी फोनवरती बोलता बोलता एंट्री घेतली आणि तुमच्यापासून मी काय लपवू. काय माहितीये का, बरेच दिवस झाले मी आईच्या हातचं जेवलेलं नाही हो. मला एवढं छान नॉनव्हेज बनवता येत नाही आणि आज आईनी ना कोलंबीचं सुकं आणि बोंबील फ्राय आणि असं खूप काय काय बनवलंय. माझे बाबा गेले होते आज, बऱ्याच दिवसानंतर बाबा वडाळ्याला गेले होते. तुमच्या तिकडे ना एक मावशी आहेत, खूप प्रेमळ मावशी आहेत त्या आमच्या. मी पहिल्यांदा जायचंय पप्पांच्या बरोबर त्यांच्याकडनं मासे विकत घ्यायला. त्या मासे विकतात. तुम्हाला मावशींबद्दल जाणून घ्यायचंय का, मी त्यांना आज इकडे बोलवलंय कारण माझ्या या मावशींचं सुद्धा एक स्वप्न आहे आणि मी त्यांना प्रॉमिस केलंय कुठेतरी काहीतरी छोटीशी का होईना पण मी त्यांची मदत करून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला मावशी कोण आहेत पाहायचंय? समुद्राचं हे धन आपल्यापर्यंत पोहोचवणारी हीच ती कोळी सौ लता कचरू बळीद. वय वर्ष 43. 10-12 जणांच्या मोठ्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा स्वतःच्या खांद्यावर वाहून नेणाऱ्या या खऱ्या होम मिनिस्टर. गेल्या 24 वर्षांपासून त्या हा माशांचा व्यवसाय करतायत. माशांसारखा नाशवंत पदार्थांचा धंदा, त्यातली अनिश्चितता, घरातल्या अडचणी, आर्थिक निकड या सगळ्यानं भांबावून खचून न जाता त्या निष्ठेनं आपला व्यवसाय करतात आणि दुःखाची कष्टाची चिंता करत उदास न बसता हसत खेळत येणाऱ्या दिवसाला सामोऱ्या जातात. या आहेत आमच्या मावशी लता बळीद फ्रॉम वडाळा. स्वागत करूया टाळ्यांच्या कडकडाटात लता मावशींचं. या आहेत सुंदरशा क्यूटच्या आमच्या लता मावशी. कशात? चला आज आपण मी मराठीच्या दर्शकांच्या बरोबर आणि माझ्या बरोबर भरपूर गप्पा मारूया. हा इथे बसा मावशी. आपल्या दर्शकांना एकदा तुमचं पूर्ण नाव सांगा ना. लता कचरू बळीद. आणि तुम्ही राहायला कुठे? वडाळा, कोरबा, मिठागर, लालबहादूर शास्त्रीनगर. किती मुलं आहेत? 3 मुली आहेत, 2 मुलं आहेत. तुमच्या एका मुलीचं लग्न झालं? हो लग्न झाले. सेमिस्टर म्हणजे असे झाले, आता झाले 4 वर्ष झाले. मुलगी आणली आहे तिची छोटी, तिला मुलगी आहे एक. अच्छा, ती बसली आहे ती ऑडियन्स मध्ये. किती पर्यंत पैसे जमतात तुमचे महिन्या अखेरीस? आता त्या आईच्या बारकीच्या तिला 2200 रुपये पगार आहे आणि मी काय करेन ते हिला आणि अंगणवाडीचे पगार तर 4-4 महिने पगार नाही. 3 महिने 4 महिने पगाराचं नाव घ्यायचंच नाही. कधी असा त्रास होतो का की कधी पैसे संपतात? आणि होतो तर मग त्रास झाला तरी काय, समोरच्याला आपण सांगणार मला त्रास आहे म्हणून नाही, जसं आपलं असं तसंच राहायचं. महिन्या अखेरीस थोडे तरी पैसे वाचतात? नाही, वाचायचे चान्सेस नाही. तरी पण ढकलते कशी पण, तरी पण हिंमत धरते. उलटा सुलटा करून कसं तरी आपलं चालवायचं. हो. कधी देवाकडे तुम्ही भांडता का हो? भांडते, शिकार भांडते. किती त्रास काढू म्हणून, किती त्रास काढू आणि किती त्रास देशील असं भांडते. पण हे अख्खा वेळ पैशाची ओढाताण करत करत तुमचा धीर कधी खचला नाही का? जीव आपला खचला, जीव किती जरी नाराज असन ना नवऱ्याला सांगू शकत ना मुलाला सांगू शकत. नवऱ्याला सांगूशी उपयोग नाही.
तो उलट ऐकायला 2 बाटल्या आणखी पिऊन येईल. हे स्वप्न वगैरे असं आहे का तुमची? काही इच्छा आहे का मावशी? नाही, आता या मुलीचं आईची सुपारी फुटली. आईची सुपारी फुटली म्हणजे काय हो? म्हणजे ते मागणी झाली नंतर. तिचं लग्न ठरलंय? अगं बाई काय लाजली. सुंदर. काय मुलगा चांगला आहे? माणसं व्यवस्थित आहे, आमच्या गावाकडच्या व्यवस्थित आहे. पण साधारण किती खर्च येईल मुलीच्या लग्नाला? आता काय 70-80 पर्यंत जाईल. 70-80 हजार रुपये तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही किती वेळात जमवू शकाल? तरी कर्ज आता समजा मी सरासरी समजा 10-20-25 पर्यंत मी स्वतः मी कसं तरी करू शकतो. म्हणजे तरी 50-60 तरी मला कर्ज काढायला लागेल. 50-60 कर्ज काढावं लागेलच. आज तुमचं हे टेन्शन कमी करण्यासाठी बरं होईल बाई, टेन्शन कमी घेते एखाद्या देवाच्या रूपात भेटतात मला. मी तुमची फक्त मदत करण्याचा प्रयत्न करते, पण तुमची ऍक्च्युली जी मदत करणार आहे ती कोण आहे माहितीये का? फार मोठी अभिनेत्री आहे. तुम्हाला माहितीये का ते कोण आहेत? तुम्ही आता या व्हिडिओवरती बघा. हिंदी सिनेसृष्टीत आघाडीची नायिका म्हणून आणि लाखो जवा दिलो की धडकन चुकवून स्वतःच्या अभिनयाचा खास ठसा उमटवणारी एक मराठी मुलगी शिल्पा शिरोडकर. मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि मी आता खूप चुका करणार आहे. मी तशी बोलताना खूप चुका करणार आहे आणि मी आता तुमच्यासमोर खूप नर्वस झाले आहे. रिलॅक्स अश्विनी, रिलॅक्स. I need oh my God, I can't believe मी तुमच्या समोर उभी आहे शिल्पाजी. I'm so glad. परत एकदा टाळ्या. थँक्यू व्हेरी मच. शिल्पाची मी आमच्या शोच्या तर्फे, मी मराठीच्या तर्फे, आमच्या पूर्ण क्रूच्या तर्फे, प्रोड्युसर्सच्या तर्फे तुमची अत्यंत आभारी आहे. कारण आम्ही फक्त तुम्हाला फोन केला आणि सांगितलं की आमची अशी एक थीम आहे की आम्ही एक सामान्य कॉमन मॅन जो आहे त्याची स्वप्न पूर्ण करणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही मदत कराल का? आणि तुम्ही फक्त तेवढं ऐकलं आणि तुम्ही हो म्हणालात. ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी माझ्यामध्ये परत एकदा जोरदार टाळ्या. शिल्पाजी, मी तुम्हाला तुमची ओळख करून देते, तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते. आमच्या मावशीची, लता मावशी, इथे या ना. या आमच्या छोट्याशा क्यूटच्या लता मावशी आहेत आणि ह्या राहतात वडाळ्याला. आणि ह्यांची तुम्ही मदत कशी करायची हे मी तुम्हाला पूर्ण समजावून सांगणार आहे, पण त्याआधी मला ना तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या. सॉरी. हां चालेल ना? डोंट माइंड ना. प्लीज प्लीज. शिल्पाजी, मावशी बसा ना परत तिकडेच. तुमचा फेस खूप सुंदर आहे, सुंदर फीचर्स आणि खूप इनोसंट आणि काहीतरी मी इनोसंटच आहे. म्हणजे काय? आय एम व्हेरी इनोसंट. म्हणून त्या चेहऱ्यावरती हो, म्हणजे असं. बट आय एम शुअर की तुम्ही मनाने म्हणजे काय हिंदीमध्ये म्हणतात ना, तुम्हाला आपका दिल बहुत खूबसूरत होगा, म्हणून ती खूबसूरती तुमच्या चेहऱ्यावरती. इनोसंट म्हणून ते इनोसन्स इज ओझिंग आउट. शिल्पाजी, मला एक सांगा की प्रत्येक माणूस जो नॉर्मल आपल्याला दिसत असतो, गाडीच्या बाहेर उभा असतो, तो जो गाडीच्या काचेवरती नॉक करून येतो आणि काहीतरी एखादी छोटी गोष्ट तो विकत असतो, मग ती अगरबत्तीचे पुडे का नसू देत, पण कुठच्या ना कुठच्या तरी माणसाची, प्रत्येक हाय लेवल, लो लेवल, अमीर, गरीब, श्रीमंत, गर्भश्रीमंत, कोणी असू दे, त्यांची प्रत्येकाची स्वप्न असतात. कलाकार हा स्वप्नाळूच असतो, तो कायम स्वप्न बघतो. मग तुमचं असं काय स्वप्न आहे आणि एक खूप मोठं स्वप्न होतं आणि ते तुमचं स्वप्न पूर्ण झालंय किंवा ते तुमचं स्वप्न पूर्ण नाही झालंय, तर ते कोणतं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालंय का नाही झालंय? ऍक्च्युली मी खूप स्वप्न बघते आणि मी दररोज मी ऍक्च्युली एक पुस्तक लिहू शकते की मी एवढे स्वप्न बघते. पण मी खरं सांगते अश्विनी, आज मला असं वाटतं की आपण ह्या शोवर आलो आहेत फॉर अ व्हेरी गुड कॉज. अँड ऑनेस्टली हे माझं एक स्वप्न असेल की जर मी काही कलेच्या थ्रू जर मी एका कॉमन पर्सनसाठी काही करू शकते, तर आय थिंक इट विल बी लाईक अ ड्रीम कम ट्रू. मावशींचं स्वप्न आहे
त्यांनी मावशींनी फार खडतर आयुष्य काढलंय. त्यांनी 12 वर्षाचे असताना त्यांचं लग्न झालं आणि त्यानंतर लवकर मुलंही झाली. त्यांच्या मुलीचं मोठ्या लग्नही केलं. तिकडे ऑडियन्समध्ये यांची नाद बसली आहे. 43 वर्षाच्या आजी आहेत ह्या आणि त्या छोट्याशा मुलीचे वडील हार्ट अटॅकने गेले. त्यामुळे ह्यांच्या मुलीची, नातीची आणि घरी कुटुंबीय आहेत, त्यांची अजून मुलं आहेत, त्यांचा नवरा आहे जो व्यसनाधीन झालेला आहे आणि त्याचा त्रासही ह्या भोगतात. आणि थोडे बहुत जे काही कमाई होते खेचून ताणून आपला दिवस संपतो. अतोनात मेहनत आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 2 घास फक्त खायचे आणि फक्त काम 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 काम. थोडेसे पैसे काय हुंडी बिशी वगैरे असे त्याच्या चिटफंडमध्ये वगैरे घालून त्यांनी काहीतरी रक्कम एक 20,000 रुपये जमा केली आहे. पण त्या छोट्या मुलीच्या बाजूला जी सुंदर मुलगी बसली आहे त्या मुलीचं लग्न ठरलंय आणि तिचं दिवाळीमध्ये लग्न ठरलंय. लग्नाला जवळजवळ 80-90 हजार रुपये खर्च येणार आहे. आधीचं कर्ज आहे डोक्यावरती आणि खूप त्रास आहे. आणि त्या खरंच म्हणजे या इथे बसलेल्या असताना त्या केव्हाही म्हणजे त्यांना रडू आलं असतं केव्हाही, पण त्या एवढ्या खंबीर आहेत की त्यांनी डोळे ओले होऊन नाही दिले आणि अशाच हसत होत्या आणि त्या अशा क्यूट हसत असतात. पण आतमध्ये त्यांनी आज मन मोकळं करून सांगितलं मी खूप त्रासले, मी देवाशी भांडते की माझ्याच आयुष्यामध्ये असं काय. तर मी त्यांना सांगितलं की आज तुम्हाला तुमची मदत करायला, तुमचं थोडंसं आयुष्य बरं करायला, की किती थोडंसं तरी चांगलं करण्यासाठी, म्हणजे आपण प्रॉमिस तर नाही करू शकत की काय होणार आहे पुढे. तर त्यासाठी ह्या शिल्पाजी आलेल्या आहेत. शिल्पाजी खूप मदत करणार आहेत आपली आणि त्या एवढ्या सुंदर सुंदर हसतायत आणि मी देवाकडे, त्याच देवाकडे अशी प्रार्थना करते की तू प्लीज तुझ्या पुस्तकात लिही की मी आता जी तुम्हाला थीम सांगणार आहे त्यानंतर तुमचं हे हसू असंच राहू दे. कारण मी आता तुम्हाला सांगणार आहे, मावशी आहेत की नाही ह्या मासे विकतात आणि त्या वडाळ्याला नाही लिहिलं त्यांनी की हसू अजूनही आहे चेहऱ्यावरती. गॉड. पण हो, आणि त्या वडाळा मार्केटमध्ये मासे विकतात. तिकडे रात्री 9 वाजेपर्यंत मध्ये थोडासा ब्रेक घेतात. शिल्पाजी, जर का तुम्ही त्या माशाच्या छोट्या 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 वाट्यांच्या मागे इकडे बसलात ना, मी खरं सांगते पूर्ण 1 तासाच्या आत मासे संपतील. काही जास्ती तुम्हाला त्रास होणार नाही. त्यामुळे तुम्ही असं घाबरून नका जाऊ. तुम्ही मासे खाता का? अश्विनी, मला मासे खूप चांगले लागतात. हो. पण विकायला? गॉड. अच्छा, म्हणजे शिजवलेले, नीट तयार केलेले स्वादिष्ट मासे. ऍक्च्युली घरी जेवण पण बनवते. खूप चांगलं जेवण बनवते कारण माझ्या नवऱ्याला खूप असं टेस्टी तिखट असं जेवण आवडतं. तर मी खूप चांगले मासे बनवू शकते. पण ते विकायचं म्हटलं तर असा प्रॉब्लेम आहे कारण माझ्या घरी फिशिंग मार्केटमध्ये फक्त माझा नवरा जातो. मी जात नाही. आपण जास्ती वेळ न दवडता मावशी तुम्ही इकडे या. आणि शिल्पाजी, मावशी तुम्हाला शिल्पाजींना थोडंसं ट्रेनिंग द्यावं लागेल, थोडं शिकवावं लागेल की काय करायचं. एक अर्धा दिवस आपल्याला ट्रेनिंग घ्यायला लागेल. हो. अच्छा. ते कोयता बिता आहे ना तुमच्याकडे? हो. मग ते दाखवणार ना कसं ते करायचं आणि कापायचं. थोडं बी केअरफुल, म्हणजे बोट वगैरे नको याला, कारण आपल्याला घरी नेहमी म्हणजे कट केलेले मासे बनवायची सवय म्हणजे असते. कमी गिरायक जर असेल तर थोडं 4 गिरायक असेल तर म्हणजे अशी कापायला हरकत नाही. पण समजा जास्त जर गर्दी झाली मग पटापट पटापट कापायला लागतं ना. असिस्टंट आहे का तुमचा कोण? आहे कोणी मदतीला असणार आहे? असते मुलगी माझी. असते ना, आपण तिला ठेवूया. सगळं मी करीन. सगळं फक्त असं कुठले कुठले मासे तुमच्या? सुरमई, बांगडा, पापलेट, करली. ओ गॉड. कोलंबी नव्हते आणले. सुरमई हे जास्त. कोळंबीला म्हणजे कोळंबीच्या वाट्या घालायला लागतात. हलवा पण ठेवा जरा, मला हलवा खूप आवडतो. बरं, हलवा पण वाटतो. व्हेरी गुड. शिल्पाजी ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे. एक्साइटेड, फुल कॉन्फिडेंट. या पैसे कमवायचे मावशी. हो ठीक आहे. जेवढे जास्तीत जास्त तुम्ही मेहनत करणार, जेवढे जास्तीत जास्त मासे विकणार तेवढी जास्तीत जास्त मेहनत मावशींना होणार आहे आणि त्यांचं स्वप्न आणि पुरं होणार आहे आणि ते देवाशी भांडण करणं सोडणार आहे.
देवावरती नाराज नाही होणार है ना? चला तर मग शिल्पाजी तुम्ही पटापट तयारीला लागा आणि मी तुमच्याशी फोनवरती टच मध्ये राहीनच. डोंट गेट इरिटेटेड. नो अश्विनी चल आता मी जाते जरा पैसे कमवायचे. या 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 हा? चला प्लीज मावशी. प्लीज प्लीज चला काळजी घ्या हा. Bye. मासे कापताना बोट वगैरे सांभाळा. हो नक्की नक्की. मला क्युरिओसिटी आहे एवढ्या मोठ्या कलाकार त्या म्हणतायत खरं की त्यांनी लग्नानंतर त्यांनी जेवण वगैरे करायला सुरुवात केली. त्या सकाळी उठतात मुलीला शाळेला पाठवतात पण आय एम शुअर घरामध्ये नोकर चाकर तर सगळे असणार स्वतःच सगळं करत असतील का नाही. मग आता या इथे मासे साफ करणं कापणं ते विकणं आणि जे कोण गिऱ्हाईक येणार आहे त्यांना कन्व्हिन्स करणं पैसे घेणं हे सगळं त्यांना जमेल का.